जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी सोळंके यांनी केलेली आहे। माझी भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। 2 दिवस पिण्याच्या पाण्यावाचून आंदोलकांचे हाल झाले असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय, पण आज आंदोलकांची योग्य व्यवस्था करण्यात आली असंही त्यांनी म्हटलंय। आज सोय करण्यात आलेली आहे। मागचे 2 दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे। त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती, कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती, ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले। मी परवा जेव्हा 1 दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था आणखीन वाढवायला पाहिजे। ती आज वाढवली गेली। त्याच्यामुळं काल आणि परवा 2 दिवस निश्चितपणानं आंदोलकांची कुचंबना झाली, त्यात पाऊस आला आणि आणखीन प्रश्न गहन झाला। त्यांना प्रमाणपत्र मिळाले, त्यांना कशातून मिळाले आरक्षण? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळालं आरक्षण? मग तोच प्रश्न आहे ना। नाही मग आता मिळायला हो मान्यच आहे ना। ही अजित पवारांची देखील भूमिका आहे का? नाही मी काय पक्षाचा प्रवक्ता नाहीये। मुख्यमंत्री म्हणून मी पक्षाचा प्रवक्ता नाही। मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला म्हणता येणार नाही। मी वैयक्तिकरित्या ही भूमिका